धनंजय मुंडेंनी स्वतः मान्य केलं की माझा 1% जरी दोष असेल आणि 0.01% जरी दोष असेल तर मी त्याला जी आमचा पक्ष सांगेल ते करेल, मंत्रिपदाबद्दल ते विचार करतील, पण त्यांनी सांगितलं की माझा दोष दाखवा, माझ्यावर तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय, माझे राजीनामे मागतायत, मला टार्गेट करतायत, त्यांनी असं म्हटलंय. मग ते भावनात्मक पद्धतीने म्हणताय, मनातून म्हणताय की बाबा माझा दोष दाखवा, मी तर समोर जायला तयार आहे. पण या केसमध्ये जोपर्यंत चार्जशीट होत नाही, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तपासामध्ये ज्या 3-3, 4-4 यंत्रणा त्यामध्ये काम करतात आहे, त्या यंत्रणामध्ये काही भेटलं तर आपण हा निर्णय म्हणजे हा निर्णय होईल. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा त्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा दोषच आहे का हे तर परिसिद्ध करावं लागेल. प्रतिक्रियेमध्ये हे ऍडमिट केलेलं आहे की वाल्मिक कराड हा माझा परिचित आहे, माझ्याशी संपर्कात आहे, असे शेकडो आहे. आणखी याच्यापेक्षा काय कबुली पाहिजे शासनाला? तुम्ही माझे परिचित आहे आणि तुम्ही जर उद्या एखादा गुन्हा तुम्ही माझे परिचित आहे, कोणी परिचित असणं हा काही गुन्हा नसतो. त्यांच्यासोबत राहणारा परमनंट कार्यकर्ता जरी असेल आणि कार्यकर्त्यांनी एखादी घटना केली असेल, माझ्यासोबत 4 कार्यकर्ते आहेत, त्यांनी जर एखादी घटना केली तर माझा दोष कसा राहील? मग मी त्या कार्यकर्त्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, त्या कार्यकर्त्याला सजा दिली पाहिजे, गोष्ट माझी आहे. पण कुणासोबत कोणी राहणे, आता तुमचे माझे संबंध आहे, याचे माझे संबंध आहे. मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष टाकणार आहे, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मध्ये. हा माझा आवडीचा विषय आहे, मी ते करणार आहे. कारण त्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्सची मुंबई अमरावती शहराच्या जीवाचं आणि सुरक्षेचं रक्षण आहे. त्यामुळं नागपुरात आम्ही आपण प्रयत्न केला, नागपुरात आम्ही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स केलं, अमरावतीची प्रायोरिटी राहणार आहे. मी ते करतो ना, मी सांगितलं तुमच्या मनात काही प्रश्न असेल, माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, तुमच्या इतक्या जीवनातल्या प्रवासामध्ये तुम्हाला काही 10 प्रश्न असतील तेही मला द्या, मी त्याही प्रश्नावर काम करतो. पीएम किसान को गतिमान करने के लिए अभी एग्री स्टैक आया हुआ है. अच्छा, टेक्सटाइल पार्क, उसकी एक बैठक लेता हूँ. महाराष्ट्रात आम्ही असा निर्णय केला आहे, अजितदादा, एकनाथजी, मी सर्व बसलो, देवेंद्रजी, ज्या ठिकाणी स्थानिक आमचे सर्व पक्ष बसून जो निर्णय करतील, समजा अमरावतीमध्ये उद्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमान, भाजपा बसून यांनी निर्णय घेतला, हा स्थानिक निर्णय आहे. स्थानिक निर्णयावर आम्ही काम करू. पण राज्य म्हणून जर विचार केला तर महायुतीमध्ये लढाच्या सूचना आहे. राज्य म्हणून विचार केला तर महायुतीमध्येच लढलं पाहिजे अशा स्पष्ट सूचना आहे. आणि जर त्या ठिकाणी जे काही कॉम्बिनेशन करायचं आहे, जे स्थानिक कॉम्बिनेशन असेल त्याच्यावरही आम्ही काम करू. 2014 ते 2019 त्याच्यामध्ये 2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर भाजपचं सरकार राज्यामध्ये आहे, तरीही अमरावती विभागामध्ये अनुशेष आहे, बॅकलॉग आहे, असं तुमच्या अमरावतीवर आणि अमरावती विभागात कुठेतरी अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला आता याच्यामध्ये पूर्ण अन्याय पण जाता येणार नाही, पण काही गोष्टीचा बॅकलॉग आहे का तर आहे. कारण 53 विभाग आहे राज्य शासनाचे, त्यातले 36 महत्वाचे विभाग आहे. या सर्व विभागाचा, सर्व विकासाचा जो मापदंड आहे तो अमरावती शहर जिल्ह्याला किंवा विभागाला लागला पाहिजे. याकरता जे काही जिथे गॅप असेल ते गॅप पूर्ण करणं आपली जबाबदारी आहे, ते मी करणार आहे. आज तर माझ्याकडे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.